माहित नाही कसं काय सडनली शिवचरणला ताप आला म्हणून सगळा मूडच खराब झाला आणि माझं पण डोकं धरलंय. मनापासून स्वागत करते. तर म्हणजे तुम्ही पाहत असाल की मी एवढे टिफिन पॅक करतेय ते यासाठी, कारण की आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला. अहमदाबाद ते छत्रपती संभाजीनगर बाय बस चाललो आहोत. तर कारण ह्याचं असं आहे की वडिलांची तब्येत थोडी बरी नाहीये. ऍक्च्युली त्यांचं वय खूप झालंय, त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की वय झाल्यानंतर काय होतं. तर वय जास्त झाल्यामुळे ते थोडं वेगळंच वागतायत, लहान मुलांसारखं वागतायत. तर सचिन बोलला की आपण एक वेळ त्यांना बघून घेऊया. तर ठीक आहे. ते आता मी मम्मीला आधीच सांगितलंय की हे बघ मी येणार आहे, पण असं नको समजू की मी रडायला पडायला येतेय. याचा अर्थ असा समज की मी घरातलं वातावरण चांगलं करणार आहे येऊन, अशी म्हणजे मला पॉझिटिव्ह वाईब्स आहेत की मी तिथे गेल्यानंतर घरातलं वातावरण चांगलं करेल. तर असं मी आता काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला शेअर करते. तर या ठिकाणी तर या ठिकाणी एवढं काय काय घेतलंय खायला. तर इथे घेतलेली आहे मेथीची भाजी, इथे भात घेतलेला आहे शुभासाठी. त्यानंतर मॅगी घेतली आहे, कारण की कुठे गाडी थांबली ना तर मॅगी दिसली की पोरं मॅगी मागतात, म्हणून घरची मॅगी. इथे ठेपला घेतलेला आहे. त्यानंतर इथे चपाती घेतलेली आहे. ऍपल घेतले, ते आता वॉश करून घ्यायचे. थोडेफार वेफर्स आहेत आणि इथे बिस्किट आहे. तर मुद्दामून एवढं सगळं घेतलेलं आहे. एक तर पैशांची बचत पण होणार आणि सगळं खायला असलं की प्रवास पण खूप चांगला जातो. प्रवास मोठा आहे, सगळं खाय प्यायचं पॅक झालेलं आहे. आता ऍपल जरा वॉश करून घेते, बॅग पॅक करते, निघाल्यानंतर आपण भेटू. संध्याकाळी 6ची बस आहे. आता 5:15 वाजले. फायनली आम्ही निघालो. कार घराजवळच पार्क केली आणि आम्ही निघालो उबर ऑटोने. तर हा पण एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप दिवसानंतरचा होता. फायनली पोहोचलो आम्ही बस स्टॉपला. हमसफरची बस आहे, थोडा वेळ आहे. तर पाण्याची बॉटल घेतली. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? आता आपल्यासोबत बाबा आहे ना, मग आता बाबांच्या पद्धतीने चालायचं. आता ते काय म्हणतील ते खरं. ठीक आहे. बाबाचं तुम्ही ऐकायला तयार आहे. बाबांनी आता व्यवस्थित शूज आणि सॅन्डल्स ठेवलेले आहेत एका साईडला. बाबा म्हणते ते बॉटल ठेवायची असते. असू दे ना, त्यांना काय करायचं करू दे. बॉटल आहे ना आपल्याकडे. वाव. माझं टिफिन बॅग. हो. एसी नाहीये तर ब्लोअर लावलाय. ते ब्लोअर म्हणजे आई तिकडे बघ. हा हे बघ हे बघ का बाय 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 शिवचरण. आम्ही मस्त बर्गर खाईन. बिग बेली बर्गर. बिग बेली बर्गर आणलाय ग बाबांनी. म्हणजे बिग बेली. तुला पाहिजे? एवढी. Okay, this is a French fries for Chief-Charan. Oh my God. This is a French fries spicy for I and you. नाही. Thank you so much. This is one burger. बॅग मधून सचिननी पार्सल काढलं आणि आम्हाला कळालं की त्यात बर्गर होतं. त्याने आमच्यासाठी आधीच घेऊन ठेवलं होतं. तर छान सरप्राईज दिला तिने वैशूला. तर आहे तो क्षण एन्जॉय करतो बघा आम्ही. प्रवास तसा मोठाच आहे, पण सोबत सचिन असल्यामुळे थोडंसं तेवढा त्रास कमी होणार. कारण माझे पहिले जे ट्रॅव्हलिंग व्लॉग्स तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा की कशी फजिती होते एकटीला प्रवास करत असताना. तर आज थोडं रिलॅक्स वाटतंय. तर या प्रवासामध्ये काय काय होणार आहे ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे व्हिडिओला. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मिस्टर पवार, हमसफर बसच्या फॅसिलिटीज तुम्हाला कशा वाटल्या? खूप मस्त. 5 स्टार रेटिंग. आणि इथं सेवा चाललेली आहे मिस्टर पवारांची. मला एक विचारायचं होतं की 8 वर्ष झाले असतील का आपण ह्याच्यामध्ये प्रवास केला होता? 8 वर्ष झाले. 8
आता ह्या जर्नीमध्ये ना सचिनला ते पाहायला मिळणार आहे जे मी गेल्या इतक्या वर्षापासून शिवचरण बरोबर करते. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू शो यू. लोकांच्या सीटवर जाऊन अरे ओढू नको रे, ताप आहे त्याला, हळू हळू. नाही आपण थांबलोय. पाय माझी राणी पिल्लू आहे, माझा पिल्लू आहे ना. मंडळी आता अंधार पडलाय बाहेर आणि शोभाला अचानक आलेला आहे ताप, कळत नाही काय झालंय कुणाच ठाऊक. व्यवस्थित होता कालपर्यंत, काय माहिती काय झालं. आता मी थोडी विश्रांती घेते आणि बघते ताप आलेला आहे का काय. असंच दिवसभर आपण मोबाईल त्रास ठेवायचं. काय झालं मम्मा? हां मम्मा काय झालं? थोड्या वेळानंतर कळालं की फक्त शिवचरणलाच नाही तर मला पण ताप आलेला आहे आणि मी शेवटी आडवी पडले. आणि नंतर जेवणाची इच्छा पण माझी कमी होत गेली. नंतर मग वैशू म्हटले की आई मी मॅगी खाते, तर तिला म्हटलं खाऊन घे, नंतर आपण जेवण करूया. तर मला वाटलेलं की वेळानुसार व्यवस्थित होऊन जाईल, पण नंतर शेवटी किती वेळ झाला तरी भूकच लागत नव्हती. तर मध्येच गाडी थांबलेली आणि गाडी थांबल्यानंतर शोभा उठला आणि त्याने अचानकच माझ्या अंगावरती खूप सारी वॉमिटिंग केली. तर वॉमिटिंग करत असताना असं तर दूधच पडलं सगळं, खाल्लेलं पिल्लेलं काहीच पडलेलं नाही. म्हणून मला असं वाटतं की खाल्लेलं त्याचं डायजेस्ट झालेलं असावं, पण दूध त्याला पडलं आणि ते पण खूप असं तापलेलं दूध होतं. पण ठीक आहे, त्याला क्लीन करून आणलं कारण गाडी थांबलेली होती म्हणून तेवढा एक फायदा झाला. म्हणजे आता रात्रीचे वाजले 10:30 पावणे 11 आणि आम्ही थांबलेलो आहेत हॉटेल गॅलेक्सी इनला, हायवेच्या साईडलाच आहे. आणि माहीत नाही कसं काय सडनली शिवचरणला ताप आला म्हणून सगळा मूडच खराब झाला आणि माझं पण डोकं धरलं आहे. कदाचित माझे जे गोळ्या मी खात होते ना त्याच्यामुळे मला जास्तच पित्त झालेलं असावं. तर एकदम विचित्र फिलिंग होती. त्यामुळे आत्ता काही जेवण आम्ही काही केलं नाही प्रवासात. मगाशी खाल्लं होतं बर्गर वगैरे तेवढंच, पण डोकं तर माझं 2-4 दिवसापासूनच दुखत होतं, पण आता प्रवासात आणि जास्त दुखतं. तर ठीक आहे, असं आपण अर्धी रात्र गेली, आता फक्त अर्धी रात्र काढायची, सकाळी घरी पोहोचणार. काय असेल तर दवाखान्यात जाऊ. आता शिवचरणचा ताप जरा कमी आला आहे कारण त्याला पण उलट्या झाल्या होत्या खूप साऱ्या, तर कदाचित उलटी झाल्यामुळे त्याला बरं वाटत असेल. तर ठीक आहे, आत्ता तर इथेच थांबते, बघूया आणि पुढं काय काय होते ते. आता तर झोपणार. तर फायनली आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहोत. ऑटोमध्ये बसलो आणि आता घरी चाललो आहे. तर नेहमीपेक्षा लवकर यावेळेस बस पोहोचली असं स्वतः ऑटोवाला म्हणत होता. तर छान वाटलं, चला असो तेवढाच वेळ का असे ना घरात स्पेंड करायला मिळेल. ते आलं तो तर घरी पोहोचलो आहोत आणि आता इथून पुढचा व्लॉग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आय होप तुम्ही माझा हा ट्रॅव्हल जर्नीचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. मला माहिती आहे मी फार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही केला, पण अगदी काहीच दिवसामध्ये माझा परतीचा प्रवास होणार आहे अहमदाबादसाठी. तर त्यावेळी मी इन्फॉर्मेशन व्हिडिओ करेल, व्यवस्थित करेल. शोभा आजारी असल्यामुळे मला फारसं काही असं शूट करता आलं नाही, तरी देखील तुम्ही तेवढा सपोर्ट करून लाईक करा आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.